नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आज आहे 14 जुलै आणि मला पहिली बुकिंग भेटलेली आहे. गेलो मी कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि निघालो आहे मी आता विलेपार्ले ईस्टकडे जाण्यासाठी. तर विलेपार्ले ईस्टला ड्रॉप आहे. तर मी पोचलेलो आहे आता जुईनगरजवळ. आणि जुईनगर क्रॉस केल्यावरती खूप खतरनाक ट्रॅफिक लागलं होतं. सांडपाड्याच्या ब्रिजवरती एक ट्रक जो आहे तो बंद पडला होता, तर त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक होतं. तर मग हा सांडपाड्याचा ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर मी पोचतो वाशीला. वाशीचे टोल क्रॉस केल्यावरती मानखुर्द वाशीच्या ब्रिजवरपासून खूप खतरनाक ट्रॅफिक असते. जवळपास 15 ते 20 मिनटं हा ट्रॅफिक असतो. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा अडकतो टिळकनगरच्या ट्रॅफिकमध्ये. LTTच्या ब्रिजवरती खूप खतरनाक ट्रॅफिक असतं. जवळपास 35 मिनटाचं ट्रॅफिक असतं. त्याच्यानंतर मी पोचतो विलेपार्लेला. ट्रिप करतो एंड क्रॅश करतो ₹790. मग तिथूनच मला रॅपिडोवरती बुकिंग लागते ऐरोलीची. मी जातो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतो OTP आणि निघतो आता मी ऐरोलीकडे जाण्यासाठी. 1 तास 20 मिनटामध्ये मी पोचतो ऐरोलीला. ट्रिप करतो एंड आणि कॅश कलेक्ट करतो ₹564. मग ऐरोलीला तर काही बुकिंग लागत नाही. मग मी जातो कळव्या साईडला. कळव्याला गेल्याच्या नंतर तिथं एक वडापाववाला फेमस आहे. मग तिथे मी वडापाव घेतो खायला. खूप मस्त असतो वडापाव. ₹30ला एक वडापाव असतो. मी 2 वडापाव घेतलेले आहेत. मग मला ठाण्यावरून बुकिंग लागते फोर्ट हायकोर्टची. मग मी जातो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतो OTP, करतो पिकअप आणि निघतो आता मी फोर्टकडे जाण्यासाठी. तर मंडळी आता मी पोचलेलो आहे मुलुंडला. दुपारचा वेळ असल्यामुळे ट्रॅफिक खूप कमी असतं आणि फटाफट मी जातो आता. जवळपास 1 तास 10 मिनटामध्ये मी पोचतो फोर्टला. ट्रिप करतो एंड आणि कॅश कलेक्ट करतो ₹576. आणि इथे मी जवळपास 15-20 मिनटं थांबतो. काहीच बुकिंग लागत नाही. मग मी डायरेक्ट जातो दादर सिद्धिविनायकच्या इकडे, कारण गाडीमध्ये गॅस नसतो आणि मी तिकडे आधीमध्ये साऊथला कुठे गॅस भरत नाही. मग मी डायरेक्ट दादरकडे जाण्याचा निर्णय घेतो. आता मी पोचलेलो आहे मरीन ड्राईव्हच्या इकडे. एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा मरीन ड्राईव्हवरती खूप गर्दी होती. काय माहिती एवढे लोक काय येतात उन्हामध्ये. त्याच्यानंतर मी पोचलो आहे आता कोस्टल रोडच्या टनलमध्ये. आणि आता इथून पुढे एक म्युझिकल रोड जो आहे तो चालू आहे. गाडी गेली की जय होच्या गाण्याचा आवाज ऐकायला येतो. त्याच्यानंतर मी पोचलो आहे सिद्धिविनायक मंदिराच्या समोर. आता U-टर्न घेऊन जातो पंपावरती, गॅस भरतो. अर्ध्या तासाच्या लाईननंतर माझा नंबर येतो आणि मी गॅस भरतो आता. CNG भरल्या मला तिथूनच जवळून बुकिंग लागते खारघरची. मग मी जातो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतो OTP, करतो पिकअप आणि निघतो मी आता खारघरकडे जाण्यासाठी. तर मी पोचलेलो आहे किंग सर्कलच्या ब्रिजवरती आणि आता इथून पण पटापट जाऊया खारघरला आणि बघूया काय होतं. मग मी पोचतो खारघरला. ट्रिप करतो एंड आणि मॅडमने मला वडापाव दिलेला असतो. नको बोललो असतो तर त्यांनी एक वडापाव घेऊन दिलेला असतो. मग मी खातो वडापाव आणि तितक्यातच मला बुकिंग लागते मुलुंडची. मग मी जातो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतो OTP, करतो पिकअप आणि जातो मुलुंडला. पण कस्टमरने एक स्टॉप ॲड केलेला असतो. मग मी जातो पहिल्या स्टॉपवरती नेरूळला. स्टॉप कन्फर्म करतो आणि मी तिथून निघतो परत एकदा मुलुंडकडे जाण्यासाठी. तर आता पोचलेलो आहे मी तुर्भ्यामध्ये जवळपास 10 मिनटाचं ट्रॅफिक लागलेलं असतं, कारण संध्याकाळचा टाईम झालेला आहे, ऑफिस सुटायचा टाईम झालेला आहे. ट्रॅफिकच्या पुढे जात मग 1 तास 15 मिनटामध्ये मी पोचतो मुलुंडला. ट्रिप करतो एंड आणि कॅश कलेक्ट करतो ₹525. त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट जातो ऐरोलीकडे जाण्याचा निर्णय घेतो. ऐरोलीमधून चांगल्या बुकिंग लागतात. तर मग आता मी मुलुंडवरून ऐरोलीला मोकळाच जात आहे. आणि मग मी ऐरोलीला पोचल्या मला ऐरोलीवरून बुकिंग लागते पनवेलची. मग मी जातो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतो OTP आणि निघतो मी पनवेलकडे जाण्यासाठी. तर 1 तासातच मी पनवेलला पोचतो. कॅश कलेक्ट करतो ₹440. पण याचा फेअर मला जास्त भेटलेला असतो. पुढे मी सांगेलच तुम्हाला. तर मंडळी, आजचा दिवस झालेला आहे आणि आता मी जात आहे कामोठेमध्ये CNG पंपवरती. तर बघूया आता कामोठ्याच्या CNG पंपवरती किती लाईन आहे. तर मंडळी, आता खूप लाईन आहे CNG पंपावरती. तर मग अर्ध्या तासानंतर माझा नंबर लागला. मी गॅस भरलेला आहे आणि आता मी जात आहे माझ्या घराकडे. तर मंडळी, माझी आजची अर्निंग आहे पुढील प्रमाणे.
माझी पहिली बुकिंग होती कामोठीवरून विलेपार्ले, त्याचे भेटले मला 816 रुपये. त्याच्यानंतर विलेपार्लेवरून ऐरोलीचे भेटले 564 रुपये. मग ठाण्यावरून फोर्टचे भेटले 576 रुपये. त्याच्यानंतर दादरवरून खारघरचे भेटले 457 रुपये. त्याच्यानंतर खारघरवरून मुलुंडचे भेटले 580 रुपये. आणि त्याच्यानंतर ऐरोलीवरून पनवेलचे भेटले 537 रुपये. मग मी पोचलो माझ्या घराच्या जवळच्या दूध डेअरी फार्ममध्ये. मग मी घेतलं दूध आणि दही, आणि मग आता मी जातो जरा घरी. आणि मंडळी, आज मी 2 वेळा CNG भरलेला आहे. दादरमध्ये 645 आणि कामोठ्यामध्ये 450 रुपयाचा. तर मंडळी, आता मी आलेलो आहे माझ्या घराच्या जवळ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला काही तुमचे सजेशन असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असंच मला प्रोत्साहन देत जा. तर मंडळी, आता आलेलो आहे मी माझ्या घराच्या आत बिल्डिंगमध्ये. चल भेटूया उद्या. बाय.